मुंबई आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या कल्याणनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटामध्ये जोरदार पावसामुळे रस्ता खचलेला आहे। घाटामध्ये तब्बल 100 फूट लांब आणि 7 ते 8 फूट खोल रस्ता खचला आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नगरच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावरती आता एकेरी वाहतूक सुरू केली आहे। घाट परिसरात अजून सुद्धा जोरदार पाऊस असल्यामुळे वाहन चालकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा असं आवाहन केलं जात आहे। कल्याण अहिल्यानगर हा जो महामार्ग आहे हा महामार्ग माळशेज घाट परिसरामध्ये खचलाय आणि आपण आता ज्या भागामध्ये हा रस्ता खचलाय त्या भागामध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय हा खरं तर कल्याण अहिल्यानगर महामार्ग आहे आणि माळशेज घाट परिसरामध्ये हा रस्ता जो आहे हा खचला गेलाय। खरं तर या भागामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून जे आहे सततधार पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसाचे जे पाणी आहे हे पाणी कुठेतरी या रस्त्याच्या भराव्यात जिरल्यामुळे मुरल्यामुळे हा रस्ता जो आहे हा सुमारे 5 ते 7 फूट खचला गेलाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय या रस्त्याच्या कडेला जो आहे हा मोठा डोंगर आहे आणि या डोंगराचे जे संपूर्ण पावसाचं वाहून येणारं जे पाणी आहे हे या रस्त्याच्या कडेने वाहत असतं। मात्र या रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्यासाठी जी गटर आहेत ही गटर सुद्धा या ठिकाणी गाडली गेली होती आणि त्यामुळे जे पाणी आहे हे पाणी संपूर्णपणे या रस्त्याच्या खाली जिरलंय, पाणी रस्त्याच्या खालून निघालंय। त्यामुळे रस्त्याचा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खचलाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय सुमारे 100 फूट अंतरावरती हा रस्ता जो आहे हा खचलाय आणि डायरेक्ट 5 ते 7 फूट रस्ता जो आहे त्याच्या सरफेस पासून 5 ते 7 फूट रस्त्याचा मुख्य सरफेस हा खाली गेलाय। खरं तर हा रस्ता ज्यावेळेस खचला सुदैवाने त्यावेळेस या रस्त्यावरती कोणतीही वाहनांची वर्दळ नव्हती, त्यामुळे कोणताही अपघात घडला नाही। मात्र जर या भागामध्ये त्यावेळेस वाहनं असती तर वाहनांच्या मोठा अपघात होण्याची शक्यता या रस्त्यावरती होती। सुदैवाने कोणताही अपघात या ठिकाणी झाला नाही। आपल्यासोबत या ठिकाणी काही स्थानिक ग्रामस्थ आहेत। बाबा, खरं तर काय सांगाल, हा रस्ता आहे कल्याण अहिल्यानगर महामार्ग, तुम्ही या रस्त्याच्या खाली राहता, हा रस्ता खचलाय, कधी खचला? काल दुपारी। कशामुळे खचला हा रस्ता? पाण्यामुळे, डोंगराला पाणी मारलं त्याच्यामुळे खचला रस्ता। आणि या महामार्गावरील जी वाहतूक आहे ही वाहतूक सुरळीत करताना या रस्त्याच्या खाली जी घरं आहेत, जी शेती आहे, त्यांना या रस्त्याच्या खचलेल्या भराव्यामुळे धोका आहे। हा धोका टाळण्यासाठी हा भरावा काढून घ्यावा अशी मागणी या भागातील स्थानिक रहिवासी करत आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट, पुणे।